त्या दिवशी दुपारची वेळ होती. आज खूप इच्छा झाली होती आणि त्याच वेळेस गावातल्या मोहिनीचा फोन आला. आज कुठे आहे म्हणून. मी गावामध्येच होतो. तिचा फोन आला आणि म्हटली या घरी. आज घरी कोणी सुद्धा नाही, मी एकटीच आहे. हे ऐकताच मी खूप आनंदी झालो. गेल्या एक आठवड्यापासून माझी आणि तिची भेटण्याची खूप इच्छा होती. आज काही पण करून मोहिनीसोबत आनंद घ्यायचा म्हणून मी तिच्या घराकडे गेलो. आमच्या शेताला चिटकून तिचं घर होतं. शेतामध्ये मी गेलो तशी तिची मी वाट पाहू लागलो. तिने मला घरामध्ये नेलं. घरामध्ये गेलं मी कसा आनंद घेऊ लागलो तीच कथेमध्ये सांगणार आहे. माझं लग्न झालं होतं, पण बायको नोकरीला असल्यामुळे परगावी राहायची. कधीतरी 2-3 महिन्यातून आमची भेट व्हायची. तोपर्यंत मला खूप इच्छा व्हायची. अशामध्ये शेतात कामाला येणाऱ्या मोहिनीने रोज कसा मला आनंद दिला आणि कशी माझी इच्छा पूर्ण केली, ती सगळी कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला लाईक सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ता लगेच करून घ्या. चला तर मित्रांनो, कथेला सुरुवात करू. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सागर आहे. मी साधारणतः 30 मधला. काही वर्षांपूर्वी माझं लव्ह मॅरेज झालं होतं. पण माझं कॉलेजमध्ये असताना लग्न पण झालं. लग्नाचे काही दिवस मी आणि माझी बायको सोबत राहिले असेल. बायकोला नोकरी लागली आणि घरचे नको म्हणत होते. पण मीच म्हटलं की तुझी इच्छा जर असेल तर तू नोकरी कर. तिचं पण चांगलं शिक्षण झालं होतं. मी तिला थांबणार नव्हतो. तिचे पण काही स्वप्न होते. आमचं गावाकडे शेती वगैरे होती, रान वगैरे भरपूर होतं. तशी नोकरीची काही गरज नव्हती. पण माझी बायको पण चांगल्या विचाराची होती आणि मी पण अगदी सुशिक्षित होतो. त्यामुळे जाऊ दे म्हटलं, तिची इच्छा आहे तर. आमच्या गावापासून खूपच लांब ती नोकरी करायची. एका दवाखान्यात ती नर्स म्हणून कामाला होती आणि पगार पण चांगला असल्यामुळे ती नोकरी करू लागली. मी इकडे गावाकडे राहायचो. सुरुवातीला मी महिन्याला तिला किंवा आठवड्याला जशी सुट्टी असेल तसं जायचो. पण आजकाल शेतातील पण खूप काम होते आणि घरी जनावरे पण असल्यामुळे वेळच मिळत नव्हता. त्यामुळे ती कधीतरी महिन्याला ज्यावेळेस तिला सुट्टी असेल तेव्हा यायची. पण तोपर्यंत मला अगदी राहावायचं नाही. मी तरुण होतो. रोज शेतामधलं काम करून माझं अंग धनदाकड धिप्पड झालं होतं. शेतात खूपच आळस यायचा. मी रोज सकाळी घरातलं उरकलं की दुपारी 11 वाजता शेतामध्ये जायचो. आता आईवडिलांना काम बंद केलं होतं. ते घरचे पाहायचे. त्या दिवशी पण मी गाडी घेतली आणि दुपारी 11 वाजले होते. आज शेतामध्ये कामासाठी बाया येणार होते. शेतातलं खुरपाईचं काम चालू होतं. त्यामुळे गावातल्या 7-8 बाया सांगितल्या होत्या. आमचं गाव खेडेगाव होतं, पण एवढं पण खेडेगाव नाही. मी दुपारी 11 वाजता गेलो तर माझ्या आधी बाया तिथे आल्या होत्या. मग काय, सगळ्यांचं काम चालू होतं. हे पाहण्यासाठी मी शेतामध्ये गेलो. ओळखीच्याच काही बाया होत्या आणि त्याच्यामधली एक जण होती, तिचं नाव मोहिनी. दिसायला खूपच तरुण आणि देखणी होती. रंगाने जरी सावळी असली तरी अंगाकाठीने चांगलीच भरलेली होती. अचानक माझी नजर तिच्याकडे गेली आणि ती मला पाहून हसली. म्हटली, काय हो भाऊजी, आज कसं काय येणं केलं? मी म्हटलं, मी तर रोजच आहे, तुम्हीच कशा काय आल्या? ती म्हटली, आता काय करायचं, घरी बसून तर काहीच करमत नाही, म्हणून म्हटलं की कामाला तर जाऊ, तेवढंच पैसे येतील खर्चायला. त्याच वेळेस त्या शेजारच्या काकू म्हटल्या की हो आहो, चांगलं आता महिनाभर झालं ती येते आमच्यासोबत कामाला. मी म्हटलं, होय का, आज तुमच्या शेतामध्ये कामाला आली? मी म्हटलं, बरं आहे. आणि मालक? त्यावेळेस ती म्हटली की ते ड्रायव्हर, त्यामुळे सारखे बाहेरच असतात, कधीतरी येतात. मी म्हटलं, होय. थोडंसं इकडचं तिकडचं बोलणं झालं. ऊन खूपच होतं. त्या काम करत होत्या म्हणून मी बाजूलाच असलेल्या त्या आमच्या शेतामधल्या शेडमध्ये जाऊन बसलो. दिवसभर निवांत मोबाईल पाहत होतो. मोबाईल पाहत असताना थोड्या वेळाने मोहिनी आली शेडमध्ये. हातामध्ये तिची पाण्याची घागर होती. ती म्हटली, अहो पाणी कुठं आहे? मी म्हटलं की पाणी थांबा, मी
बोर चालू करतो. असं म्हणून मग मी त्या शेडमधल्याच असलेल्या मीटरमध्ये अगदीच ती मोटर बोरची चालू केली आणि तिला म्हटलं की भरा पाणी. ती म्हटली की हो. तिने घागर भरून घेतली. बाया शेतामध्ये होते. त्यावेळेस ती म्हटली, काय हो, काय करताय दिवसभर इथे? मी म्हटलं काय नाही, मोबाईल. करमतं का हो तुम्हाला इथे? आणि बायको? मी म्हटलं की ती असते नोकरीसाठी दुसरीकडं, येईल आता काही दिवसात. ती म्हटली की बरं आहे बाई गं, तुमच्यासारखा नवरा मिळायला. अगदी निवांत राहते त्या तिथे, तुम्ही इकडे. मी म्हटलं हो, काय करणार, आता तिचं काम आहे म्हटल्यावर करावंच लागतंय. आमच्या लग्नाला 5-6 वर्ष झाली होती, तरी अजून मूलबाळ नव्हतं. ती नोकरीला असल्यामुळे एवढ्या लवकर आम्ही प्लॅनच केला नव्हता. त्यावेळेस ती म्हटली, बरं जाते, नाहीतर बाया ओरडतील. मी म्हटलं हो. असं ती म्हणाली आणि खाली ठेवलेली घागर घेण्यासाठी जशी ती खाली तिने मान केली आणि वाकली, तसं काय माहीत तिचं सौंदर्य माझ्या नजरेस पडलं. क्षणात माझ्या मनात तसे काही विचार नव्हते, पण का माहीत तिचं ते सौंदर्य मनाला एक वेगळीच भुरळ पाडत होतं. क्षणात माझ्या इच्छाच अगदीच जागी झाली आणि तिने घेतली घागर आणि निघून गेली. ती पुढे गेल्यानंतर मी खूप टक लावून अगदी पाहत होतो. खरंच ती किती सुंदर होती आता मला समजलं होतं. इतक्या दिवस मात्र मी अगदी शांत, स्वज्वळ आणि संस्कारी असल्यागत राहायचो, पण आता माझं कशातच मन लागत नव्हतं. नंतर मी शेडमध्येच आलो आणि मोबाईल पाहू लागलो, पण माझ्या डोळ्यासमोर मागाशी घडलेलाच प्रसंग दिसत होता. असं का घडत होतं मला माहिती नव्हतं. मात्र मी विचार केला की नाही, तसं करणं चुकीचं आहे. तिच्या मनातसुद्धा नसेल माझ्याविषयी काय. मी अगदी वेड्यासारखं तिच्याविषयी असलं काहीतरी मनात आणतो. मी तो विषय सोडून दिला. दुपारनंतर जेवायला सुटले होते. मी अगदी शेडमध्ये बसलो होतो. त्या सगळ्या बाया शेडमध्ये आल्या होत्या. मी बाजूलाच बसलो असताना त्यांनी जेवणाची विनंती केली. मी नको म्हटलं, तरी पण ते मला म्हटल्या की अहो घ्या ना थोडंसं जेवण करून घ्या. मी नकोच म्हणत होतो. मोहिनी म्हटली की अहो भाऊजी घ्या ना, थोडंसं खावा आमच्यासोबत, तेवढंच आम्हाला बरं वाटेल. तिचे आवाज ऐकताच माझं मन खूपच वेडपिसे झालं. तिने मला विनंती केली आणि रोखून माझ्याकडे पाहिलं. मी लगेच तयार झालो आणि सगळ्यांसोबत थोडंसं जेवण केलं. जेवण केल्यानंतर सगळे पुन्हा कामावर गेले. मात्र मी त्यांच्याकडे गेल्यानंतर मोहिनीसारखी माझ्याकडे पाहायची. मग माझं पण खूप मन होऊ लागले. मी पण तिला पाहू लागलो. हळूच डोळ्यांचे इशारे मनाला समजले होते, पण माझी हिंमत होत नव्हती. संध्याकाळी सुट्टी झाली आणि त्यावेळेस सगळ्या बायका घरी निघाल्या. मोहिनी म्हटली की मी थोडीशी मागून येते, माझं थोडंसं काम आहे. सगळ्या बाया चालत गेल्या, कारण की त्यांना गावामध्ये जायचं होतं. मोहिनी एकटीच आमच्या शेताच्या बाजूला राहायची. सगळ्या बाया निघून गेल्या. मोहिनी एकटीच होती. त्यावेळेस काय बोलू ते समजत नव्हतं. ती म्हटले, काय हो भाऊजी, काय म्हणताय मग? मी म्हटलं काय नाही, चला की घरी चहा पाण्यासाठी. मी म्हटलं नको, आता उशीर झाला आहे, घरी पण जायला लागेल. ती म्हटली का हो, चला की. पण मला खरंच उशीर झाला होता, घरचे वाट पाहत असणार. मी म्हटलं की काय पण म्हणा, वहिनी खूपच सुंदर दिसत होता आज तुम्ही. होय का, असंच म्हणताय का, असं ती मला म्हणाली. मी म्हटलं की नाही, खरंच असंच वाटत होतं की पाहतच राहावं तुम्हाला. चांगलंच स्वतःला ठेवलं आहे तुम्ही. ती म्हटली की हो, पण तुमचं कुठं आमच्याकडे लक्ष आहे गरिबाकडं. मी म्हटलं का नाही लक्ष, आमचं लक्ष फक्त तुमच्याकडंच आहे, तुम्हालाच पाहतोय आम्ही. त्यावेळेस ती म्हटली की होय का. मी म्हटलं की खरंच खूपच देखण्या दिसत होता तुम्ही आज. ती म्हटली आवडले का मी तुम्हाला? मी म्हटलं की हो, खूप आवडला तुम्ही मला. त्यावेळेस ती मला म्हणाली की मग कधी येताय घरी? मी म्हटलं की हो, मी रात्री येतो, कारण की आता घरून खूप फोन येत होते. त्यावेळेस ती म्हटली की हो. आम्ही एकमेकांना बोलू लागलो
आणि मग त्यांनी तिला मी माझा नंबर दिला. मी म्हटलं की मी तुला फोन करेन. मी घरी आलो. घरातल्या कामातूनच खूप वेळ गेला. माझं घरामध्ये पण कशातच लक्ष लागत नव्हतं. कधी एकदा जाऊन मोहिनीची भेट घेतोय असं झालं होतं. माझ्या डोळ्यासमोर तीच दिसत होती. पण घरी नेमकी त्याच वेळेस पाहुणे आले होते आणि त्यामुळे त्यातच सगळा वेळ निघून गेला आणि टाईमच भेटला नाही. असेच 2-3 दिवस गेले. रोज दुपारी ती कामाला जायची आणि संध्याकाळी पण तिच्या घरी कोणीतरी नक्कीच असायचं. एक दिवशी असंच तिथून 7-8 दिवस झाले. दुपारच्या वेळेस मी शेतामध्ये बसलो होतो. अचानक तिचा फोन आला आणि म्हटले की आलाय का शेतामध्ये? मी म्हटलं की हो. तरी मला तिच्याकडे जायला थोडीशी भीती वाटत होती. तिला आणि मला कोणी पाहिलं आणि गावात कालवा झाला तर अगदी माझी तर इज्जत जाईल. पण चांगलं माझं लग्न झालेलं ते पण नंतर मोडेल. मात्र आज मन खूप होत होतं. ती म्हटली आज घरी कोणीच नाही. दुपारी पण माझं आता मन राहत नव्हतं. शेतामध्ये कोणी नाही हे पाहून मी लगेच तिच्या घरी गेलो. ती माझीच वाट पाहत होती. गेल्या गेल्या चांगलंच चालू व्हायचं असं माझ्या मनात होतं. मी खूपच आनंदी आज होतो. गेल्यानंतर ती माझी वाट पाहत होती. आलो की ती खूप आनंदी झाली. हळूच तिने मला घरात घेतलं आणि मग काय मी तिच्या जवळ गेलो आणि चालू झालो. त्यावेळेस ती म्हटली की अहो तुम्हाला काय कळतं का? आला की लगेच चालू झाला. दरवाजा उघडा आहे. अचानक कोणी आलं तर? मी म्हटलं की लाव ना दरवाजा. असं म्हणून मी दरवाजा लावायला गेलो तर ती म्हटली नको नका. आम्ही दरवाजा कधी लावत नाही. दरवाजा बंद दिसल्या अगदी वेगळंच कोणाला तरी वाटायचं आणि लोक वेगळाच विचार करतील. मी म्हटलं मग असं करा, आपण हे घर लावूया आणि तुमच्या शेताकडे जाऊया. तिकडे शेतातल्या शेडकड कोणी नसेल ना? मी म्हटलं नाही, तिकडे कोणी नसणार आहे. त्यावेळेस ती मला म्हटली की चला मग तिकडेच आनंद घेऊया. तुम्ही जावा पुढे, मी आलेच मागून. मग काय तिने असं म्हटल्यानंतर मी थोडी थांबणार होतो. मी पण लगेच शेतामध्ये आलो आणि ती पण आली. शेडचा दरवाजा लावला आणि मी तिला जवळ घेतलं. मी जवळ घेतलं तसे ओठावर ओठ टेकले. खूप दिवसानंतर मी माझी इच्छा पूर्ण करत होतो. लग्न होऊन पण मला काही सुख भेटत नव्हतं. मनासारखा आनंद भेटत नव्हता. त्यामुळे मी खूपच तरसायचो या भेटीसाठी. पण आज ही शेजारीण शेतात काम करणारी मोहिनी भेटली होती आणि खूप दिवसांची माझी इच्छा पण पूर्ण मी करणार होतो. मी तिला जवळ घेतलं आणि ओठांवर ओठ टेकले. वेड्यासारखं मी तिला सुख देऊ लागलो. माझी करण्याची पद्धत खूप वेड्यासारखी होती. त्यावेळेस ती म्हटली की अहो दमानी, एवढी काय कशाची घाई झाली तुम्हाला? हळूहळू करा ना. मी पण खूप दिवस झाला असा आनंद घेतला नाही. हळूहळू करण्यातच खूप आनंद मिळतो. मी म्हटलं हो. मग काय मी तिला पाहत होतो. त्या दिवशी जे सौंदर्य पाहिलं होतं त्याच्यापेक्षा तर खूपच कमालीची ती होती. वेड्यासारखं मी तिला सुख देऊ लागलो आणि ती पण माझ्याकडून आनंद घेऊ लागली. त्या दिवशी सगळा दिवस आम्ही असाच घालवला आणि एकमेकांच्या मिठीमध्येच एकमेकांना सुख दिलं. तिथून पुढे रोज दुपारची माझी आणि तिची भेट व्हायची. जरी बायको नसली पण तिच्या बदल्यात ही शेजारची भेटली होती. तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.